माझं नाव सुमित्रा आहे. माझं वय 46 वर्ष आहे. वय वाढलं तरी मी आजही सुंदर आणि आकर्षक दिसते. माझं शरीर वयानुसार थोडंसं भरलं असलं तरी माझ्या डोळ्यांची चमक आणि चेहऱ्याची कशिश आजही कायम आहे. माझा नवरा बराच म्हातारा झाला आहे. तो आता पूर्वीसारखा राहिला नाही. ना आत त्याच्यात पूर्वीसारख्या इच्छा उरल्या आहे. ना आत त्याच्यात पूर्वीसारख्या इच्छा उरल्या आहेत. तो दिवसभर पूजापाठात गुंतलेल्यापासून पूर्णपणे बेफिकीर झाला आहे. घरात मोठी मुलगी रागिनी. तिचं लग्न झालं आहे. लहान मुलगा आकाश, वय 17 वर्ष. लहान मुलगी पायल, वय 15 वर्ष आणि माझा जावई अर्जुन. त्याचं वय 33 वर्ष. गठ्ठा शरीर, दाट केस, मोठमोठे डोळे आणि प्रभावशाली आवाज. त्याला पाहून कोणीही सांगू शकत नाही की तो फक्त 4 वर्षांपूर्वी माझ्या मुलीचा नवरा झाला होता. तो दिसायला इतका आकर्षक आणि बलवान आहे की जेव्हा तो माझ्यासमोर येतो, तेव्हा मला एक विचित्र बेचैनी वाटू लागते. तो जेव्हा घरी येतो तेव्हा माझ्या डोळ्या त्याच्या चेहऱ्यापासून त्याच्या मजबूत हातांपर्यंत थांबतात. माझी मुलगी रागिनी भाग्यवान आहे की ती त्याला आपला नवरा म्हणू शकते. पण कधी-कधी मी विचारते, जर माझ्या नशिबात असा कोणी असता तर? पण ही फक्त माझ्या मनातील गोष्ट आहे. एक अपूर्ण इच्छा जी कदाचित कधी पूर्ण होणार नाही किंवा नशिबाने माझ्यासाठी दुसरंच काहीतरी ठरवलं असेल. म्हणतात ना, स्त्रीचं वय फक्त वर्षांनी वाढत नाही, तर अपूर्णेत वर्षांची झाली होते. पण माझं हृदय अजून 26 वर्षांचं होतं. माझ्या इच्छा, माझ्या भावना सगळं काही अजून तसंच होतं, जसं एका तरुण स्त्रीचं असतं. पण माझ्या आयुष्यात आता असा कोणी नव्हता, जो मला समजू शकेल, जो माझ्या गरजा जाणू शकेल. माझा नवरा म्हातारा झाला होता. आता त्याचं जग फक्त मंदिर, भगवान आणि पूजापाठापुरतं मर्यादित झालं होतं. त्याच्यासाठी मी आता फक्त त्याची पत्नी नव्हते, तर घराचा एक भाग बनून राहिले होते. अनेक रात्री अशा गेल्या जेव्हा मी करवटी बदलत राहिले, पण कोणी माझी बेचैनी जाणवली नाही. अनेकदा मनात आलं की मी कोणाशी तरी मनाची गोष्ट सांगू. पण कोणाला सांगू? कोण समजेल मला? माझ्या आजूबाजूला जग होतं, माझं कुटुंब होतं. पण माझ्या स्वतःच्या घरात मी सर्वात जास्त एकटी होते. कधी-कधी मी आरशात स्वतःला बघताना विचारत असे, मी खरंच इतकी जुनी झाले आहे का, की आता मला हवं असणारा कोणी नाही? प्रत्येक स्त्रीप्रमाणे माझ्याही काही इच्छा असू शकत नाहीत का? पण समाज, संस्कार आणि नात्यांच्या बेड्या नेहमी मला थांबवत. पण कदाचित नशिबाने माझ्यासाठी दुसरंच काहीतरी ठरवलं होतं. स्त्रीचं वय वाढलं तरी तिच्या भावना कधी म्हाताऱ्या होत नाहीत. जेव्हा मी आरशात स्वतःला बघत असे, तेव्हा जाणवत असे, की मी अजूनही सुंदर आहे. अजूनही माझ्या शरीरात ती कशीच शिल्लक आहे. माझे डोळे अजूनही गहन आणि मोहक होते. माझ्या त्वचेवर अजूनही मऊपणा आणि ऊब शिल्लक होती. पण या शरीराच्या प्रत्येक इच्छा, प्रत्येक गरज फक्त अपूर्णच राहिल्या होत्या. रात्री जेव्हा मी एकटी माझ्या खोलीत असते, तेव्हा मनात एक विचित्र हलचल होत असे. करवटी बदलत राहिले पण मनात कही तहान होती जी शमण्याचं नाव घेत नव्हती. माझे अनेक अरमान होते. पण माझा साथ देणारा म्हातारा झाला होता. अनेकदा जेव्हा मी साडीचा पल्लू व्यवस्थित करत असे, तेव्हा माझ्या बोटांना स्वतःच्या मऊ त्वचेला स्पर्श होत असे आणि एक थरथर दौडत असे. मी स्वतःला बघत आणि विचारत, काश कोणी असतं जो माझ्या या एकटेपणाला जाणवत असेल. पण माझ्या नवऱ्याला या गोष्टींचा काही अर्थ नव्हता. त्याच्यासाठी हे सगळं फक्त या काळातील गोष्टी होत्या. अनेकदा जेव्हा मी एखाद्या गल्लीतून जात असे आणि एखादा तरुण मुलगा मला बघून हसत असे, तेव्हा माझ्यात काही जागृत होत असे. एक अनोळखी भावना, एक विसरलेली इच्छा. पण मी नेहमी स्वतःला थांबत असे. कारण मला माहीत होतं की हा समाज मला असं काही करण्याची परवानगी देणार नाही. त्या दिवशी मी माझ्या खोलीत एकटी बसले होते. हवामान थोडंसं थंड होतं, पण माझ्यात एक विचित्र उष्णता होती. एक बेचैनी जी मागील काही वेळापासून वाढतच होती. मी आरशासमोर उभी होते. साडीचा पल्लू थोडा सैल होता. त्यामुळे माझी गोरी मान आणि खांदे हलकेच दिसत होते. मी स्वतःला न्याहाळलं. माझ्या हातांनी माझा चेहरा स्पर्श केला आणि एक दीर्घ श्वास घेतला. मी खरंच अजूनही इतकी आकर्षक आहे का? मी स्वतःला विचारलं. मी हळूहळू माझी साडी व्यवस्थित केली. पण माझे रोमांच उभे राहिले. काश कोणी असतं जो माझ्या या भावनांना समजत असेल, माझ्या या तळमळीला जाणवत असेल. तेव्हाच बाहेरून कोणाच्या येण्याची आवाज आला. मी लगेच पल्लू व्यवस्थित केला आणि बाहेर झांकून पाहिलं. दारात अर्जुन उभा होता. माझा जावई. तोच गठ्ठा शरीर, रुंद छाती, चेहऱ्यावर हलकी दाढी आणि गहन डोळे. जेव्हा तो हसत असे तेव्हा असं वाटत असे की एखादा पुरुष पूर्ण पुरुषार्थाने समोर उभा आहे. मी दार उघडलं. त्याने म्हटलं, "मम्मीजी कशी आहात?" त्याचा जड आवाज माझ्या कानात जणू मधासारखा विरघळला. मी म्हणाले, "मी? मी ठीक आहे बेटा. तुम्ही इथे यावेळी?" मी स्वतःला सावरत विचारलं. त्याने सांगितलं, "रागिनीने पाठवलं आहे. म्हणाली मम्मीजींचा हालचाल घेऊन या." अर्जुनला माझ्यासमोर उभा बघत माझ्या हृदयाची धडधड वाढली. त्याचे गहन डोळे जणू माझ्यात उतरत चालले होते. मी माझा पल्लू व्यवस्थित केला
आणि स्वतःला सहज दाखवण्याचा प्रयत्न केला. मी हलक्या हसण्यासह म्हणाले, "आत या अर्जुन." तो आत आला आणि सोफ्यावर बसला. मी स्वयंपाकघरात गेले, पण माझ्या नजरा वारंवार त्याच्यावर टिकत होत्या. तो कुर्त्याची बाहुली वर केलेला बसला होता. त्यामुळे त्याचे स्नायू आणि मजबूत हातांच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. जेव्हा मी चहा घेऊन आले, तेव्हा त्याच्या नजरा माझ्यावर टिकल्या. त्याने सहजपणे म्हटलं, "मम्मीजी, तुम्ही नेहमी इतक्या सुंदर दिसता." माझ्या हातातील कप हलकासा थरथरला. एका तरुण, बलवान पुरुषाच्या तोंडून आपली प्रशंसा ऐकणं हे भावनाच वेगळं होतं. मी म्हणाले, "अर्जुन, हे काय बोलत आहात?" मी बनावटी रागावल्यासारखं म्हटलं, पण माझ्या चेहऱ्यावरची हलकी हास्य माझ्या भावना दाखवत होतं. त्याने म्हटलं, "खरं सांगतोय मम्मीजी, कधी-कधी तर विश्वासच बसत नाही की तुम्ही रागिनीची आई आहात." त्याच्या शब्दांनी माझ्यात काही जागृत केलं. एक विसरलेली इच्छा, एक अपूर्ण तहान. मी नजरा चोरल्या पण माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. अर्जुनच्या बोलण्यांनी माझ्या मनात हलचल माजवली होती. मी स्वतःला सावरत म्हणाले, "ठीक आहे, राहू द्या या गोष्टी. चहा प्या, थंड होत आहे." अर्जुन हसला. त्याने कप उचलला आणि जेव्हा त्याने पहिली घोट घेतली तेव्हा मी पाहिलं, की त्याच्या ओठांजवळ हलकी चहाची थेंब राहिली होती. माझी नजर तिथे अडकली. त्याचे ओठ, त्याच्या जबड्याची रचना सगळं माझ्यात एक वेगळी तापीश जागृत करत होतं. त्याने म्हटलं, "मम्मीजी, तुम्ही काही विचार करत आहात?" त्याचा आवाज ऐकून मी चमकलो. मी लगेच नजरा फिरवल्या आणि स्वतःला व्यस्त दाखवू लागले. मी उत्तर दिलं, "नाही, नाही. बस असंच." पण अर्जुन अजूनही मला बघत होता. त्याच्या डोळ्यात काही असं होतं जे मी पूर्वी कधी जाणवलं नव्हतं. तो थोडा वेळ गप्प राहिला. मग हळू बोलला, "मम्मीजी, कधी-कधी असं वाटत नाही का की काही गोष्टी अपूर्ण राहतात?" त्याची बात ऐकून माझं हृदय एकदम जोरात धडधडू लागलं. मी समजून गेले होते की तो कोणत्या प्रकारची गोष्ट करत आहे, पण मी स्वतःला सावरलं. अर्जुन, प्रत्येक गोष्ट पूर्ण होणं गरजेचं नसतं. मी हलकेच म्हटलं पण माझ्या आवाजात स्वतःहून एक विचित्र मऊपणा आला होता. तो हसला आणि मग बोलला, "कदाचित, पण कधी-कधी अपूर्ण गोष्टीही खूप सुंदर असतात." त्याची ही गोष्ट जणू माझ्यात उतरली. त्याच्या नजरेतली उष्णता, त्याचं हसू, त्याचे शब्द सगळं मला अशा वळणावर घेऊन जात होतं, जिथून परत येणं कठीण होतं. मग अर्जुनने चहा संपवला आणि कप ठेवत माझ्याकडे पाहिलं. "ठीक आहे मम्मीजी, आता मी जातो." त्याने म्हटलं पण त्याच्या आवाजात काही असं होतं जे मला आतपर्यंत जाणवलं. मी हलकं हसून म्हटलं, "ठीक आहे बेटा, काळजी घे." तो उठून दाराकडे वळला. मी हवं असूनही त्याला थांबवू शकत नव्हते. पण जसंच त्याने दार उघडलं, तसंच त्याने एकदा पुन्हा माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न होता किंवा कदाचित काही वेळ थांबला आहे. एका क्षणा मनात जणू एखादी खिडकी उघड गेला. दार बंद झालं पण माझ्या मनात जणू एखादी खिडकी उघडली. मी तिथेच उभी राहिले. हृदय अजूनही जोरात धडधडत होतं. अर्जुनचे शब्द, "अपूर्ण गोष्टीही खूप सुंदर असतात" माझ्या कानात अजूनही गुंजत होते. मी स्वतःला सावरण्यासाठी दीर्घ श्वास घेतला. पण मन अजूनही त्याच्या गोष्टींची पुनरावृत्ती करत होतं. मी आरशात स्वतःला पाहिलं. "मी खरंच इतकी सुंदर आहे का?" अर्जुनच्या डोळ्यात जे होतं, ते फक्त काही लपलेली इच्छा. मी माझा चेहरा स्पर्श केला. माझी त्वचा अजूनही उबदार होती. त्याचं असं बघणं, त्याचं हसू, त्याच्या गोष्टी हे सगळं इतकं सामान्य का वाटत नव्हतं. मी माझी साडीचा पल्लू व्यवस्थित केला आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. पण आज पहिल्यांदा अर्जुन गेल्यावरही मी त्याला माझ्या जवळ जाणवत होतो. अर्जुन गेल्यावरही त्याच्या गोष्टी, त्याच्या नजरा, त्याचं हलकं हसू माझ्या मनातून निघतच नव्हतं. मी अनेकदा स्वतःला समजावून सांगितलं, "हे सगळं फक्त माझा भ्रम आहे. मी व्यर्थ विचार करत आहे." पण हृदय इतक्या सहजपणे मानणार नव्हतं. दुसऱ्याच दिवशी दुपारी जेव्हा मी स्वयंपाकघरात जेवण बनवत होते, दारावर ठोका आला. मी पल्लू व्यवस्थित केला आणि दार उघडलं. समोर अर्जुन उभा होता. मी चमकून म्हणाले, "अरे अर्जुन, पुन्हा?" तो हसला आणि बोलला, "हो मम्मीजी, बस असंच विचार केला तुम्हाला भेटू." माझ्या मनात पुन्हा तीच हलचल होऊ लागली. मी त्याला आत बोलावलं. मी हलकेच हसत विचारलं, "तुम्ही रोज-रोज माझा हालचाल घ्यायला काय आहे?" त्याने म्हटलं, "यात काय वाईट आहे मम्मीजी? तुम्हाला बरं वाटत नाही का की कोणी तुमचा हाल विचारतो?" हे माझ्या तोंडून स्वतःहून निघालं आणि मी लगेच नजरा खाली घातल्या. अर्जुनने मला लक्षपूर्वक पाहिलं. मग तो सोफ्यावर बसला आणि इकडे-तिकडे गप्पा मारू लागला. पण दररोज त्याच्या येण्याचा सिलसिला वाढत गेला. आधी तो 3-4 दिवसांत एकदा येत असे, मग दर 2 दिवसांत आणि मग रोज. आता आमच्या गप्पा लांब होऊ लागल्या होत्या. आधी फक्त हालचाल, काही हास्यविनोद, मग गहन गोष्टी. कधी-कधी तो माझ्या जुन्या आठवणींबद्दल विचारत असे, "मम्मीजी, जेव्हा मी तुमच्या वयाचा होतो तेव्हा तुम्ही कशा होत्या?" मी हसत म्हणाले, "खूप शरारती आणि खूप सुंदरही. आजही आहात." तो हसत म्हणाला आणि माझ्या चेहऱ्यावर एक ऊब पसरली.
अनेकदा जेव्हा मी स्वयंपाकघरात असते, तेव्हा तो येऊन जवळ उभा राहत असे आणि गप्पा मारू लागत असे. त्याची उपस्थिती आता मला विचित्र वाटत नसे, तर बरी वाटू लागली होती. एका स्त्रीसाठी हा भावना खूप महत्त्वाची असते, की कोणी तिच्या गोष्टींमध्ये रस घेतो, तिला लक्षपूर्वक बघतो, तिच्या भावना समजतो. आणि अर्जुन आता तेच करत होता. आता अर्जुन रोज येऊ लागला होता. कधी चहाच्या निमित्ताने, कधी हालचाल विचारण्यासाठी, कधी बस असंच. आधी मी त्याला फक्त एक जबाबदार जावई समजत होते. पण आता त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसू लागलं होतं. तो मला लक्षपूर्वक बघत असे, माझ्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत असे आणि कधी-कधी असले प्रश्न विचारत असे, की माझ्या हृदयाच्या खोलीपर्यंत उतरत. तो बोलला, "मम्मीजी, तुम्ही दिवसभर आता तर सवय झाली आहे." पण मी हसत म्हणाले, "आता तर सवय झाली आहे." पण कदाचित माझ्या हसण्यातला रिक्तपणा त्याने जाणवला होता. एक दिवशी जेव्हा अर्जुन आला तेव्हा मी बरामद्यात बसले होते. माझ्या हातात जुन्या फोटोंचा एक अल्बम होता. त्याने झांकून पाहिलं आणि विचारलं, "मम्मीजी, ही जुनी फोटो बघत आहात?" "हो बेटा, कधी-कधी जुनी आठवणी ताज्या करून घ्यायला हव्यात," मी हसत म्हणाले. पण माझ्या डोळ्यात एक विचित्र उदासी होती. अर्जुनने फोटो पाहिले. त्यात माझ्या लग्नाचा फोटो होता, जिथे मी नववधूसारखी सजलेली होते. त्याने हळू म्हटलं, "मम्मीजी, तेव्हाही तुम्ही खूप सुंदर दिसत होतात आणि आजही आहात." माझ्या हातातील फोटो थरथरला, पण मी स्वतःला सावरलं. त्या दिवशी कदाचित पहिल्यांदा अर्जुनला जाणवलं, की माझ्याकडे आठवणी आहेत, पण त्या वाटणारा कोणी नाही. मग एक संध्याकाळी जेव्हा तो आला तेव्हा मला हलकासा डोकेदुखी झाली होती. त्याने काळजीपूर्वक विचारलं, "काय झालं मम्मीजी? तब्येत ठीक नाही?" मी म्हणाले, "बस थोडंसं डोकं जड वाटत आहे." अर्जुनने काही न बोलता माझ्याजवळ बसून म्हटलं, "मी दाबून देऊ का?" मी चमकून म्हणाले, "अरे नाही, राहू दे." त्याने सहजपणे म्हटलं, "काही हरकत नाही मम्मीजी. मी अनेकदा रागिनीचंही डोकं दाबून देतो." मग तो हळूहळू माझ्या डोक्याची मालिश करू लागला. त्याच्या हातांचा स्पर्श, त्याच्या बोटांचा हलका दाब, सगळं मला एक वेगळ्या भावनेने भरून टाकू लागलं. मी डोळे बंद केले, पण आतून माझं हृदय जोरात धडधडत होतं. अर्जुनने जाणवलं, की एका स्त्रीला फक्त प्रेम नव्हे तर कोणाचा साथी हवा असतो. एकदा जेव्हा मी स्वयंपाकघरात काम करत होते, अर्जुन येऊन जवळ उभा राहिला आणि बोलला, "मम्मीजी, तुम्हाला कधी एकटेपण जाणवत नाही?" मी चमकून त्याच्याकडे पाहिलं. मी म्हणाले, "का? का विचारत आहात?" त्याने म्हटलं, "बस असंच. कधी-कधी विचार करतो, की तुम्ही किती सगळं एकटी सांभाळता. कधी कोणी तुमचा साथ देणारा होता." आणि मी गप्प राहिले. मग त्याने म्हटलं, "मम्मीजी, प्रत्येक माणसाला कोणाची तरी गरज असते." मला वाटलं, की त्याने माझ्या हृदयाची सर्वात लपलेली गोष्ट वाचली आहे. आता मी समजून गेले होते, की अर्जुन सगळं जाणून गेला होता. माझं एकटेपण आणि माझ्या त्या गरजा ज्या अपूर्ण होत्या. आता अर्जुन सगळं समजून गेला होता. माझ्या अपूर्ण भावना, माझं एकटेपण, सगळं काही. तो रोज माझ्याशी बोलत असे. माझ्या जवळ येत असे. मला समजत असे. पण आता तो मला नव्हे तर माझं आयुष्य बदलण्याबद्दल विचार करत होता. एक रात्री अर्जुन घरी आला, तर त्याच्या डोळ्यात काही वेगळं होतं. रागिनीने पाहिलं, की तो गहन विचारात बुडाला आहे. तिने पाहिलं, की तो गंभीर का दिसत आहात. अर्जुनने दीर्घ श्वास घेतला आणि हळू म्हटलं, "रागिनी, तुला कधी वाटलं की मम्मीजी खूप एकट्या आहेत?" रागिनी चमकून म्हणाली, "म्हणजे?" अर्जुनने म्हटलं, "म्हणजे पप्पा आता म्हातारे झाले आहेत. ते मम्मींशी असूनही त्यांच्याबरोबर नाहीत. मम्मींचं मन अजूनही तरुण आहे, पण त्यांच्या आयुष्यात कोणतीही आनंद नाही, कोणताही आपुलकीचा भावना नाही." रागिनी काही वेळ गप्प राहिली. तिने अर्जुनच्या गोष्टींवर लक्ष दिलं आणि बोलली, "मी बरोबर म्हणत आहात. मम्मीजी दिवसभर एकट्या राहतात. बस आम्हा सगळ्यांसाठी काम करतात, पण स्वतःसाठी काही नाही. ना प्रेम, ना आपुलकी, ना कोणी त्यांचं हृदय ऐकणारा." अर्जुनने गहन श्वास घेतला. बोलला, "आम्हाला काहीतरी करावं लागेल. आम्हाला पप्पांशी बोलावं लागेल." मग दुसऱ्याच दिवशी अर्जुन आणि रागिनी त्यांच्या वडिलांकडे गेले. ते पूजा करत होते. जेव्हा अर्जुनने म्हटलं, "पप्पा, तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे." त्यांनी शांत स्वरात म्हटलं, "बोल बेटा." रागिनीने थोडंसं आखडत म्हटलं, "पप्पा, मम्मींना तुमची खूप गरज आहे." त्यांनी चमकून पाहिलं आणि बोलले, "काय म्हणजे?" अर्जुनने गंभीरपणे म्हटलं, "पप्पा, तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का, की मम्मीजी नेहमी एकट्या राहतात. त्या हसतात. आम्हा सगळ्यांची काळजी घेतात. पण त्यांच्या स्वतःच्या जीवनात कोणताही आनंद नाही. तुम्हाला वाटत नाही का, की त्यांना तुमच्या साथीची, तुमच्या प्रेमाची गरज आहे?" रागिनीने हळू म्हटलं, "पप्पा, मम्मी अजूनही तरुण आहेत, किमान हृदयाने. त्या अजूनही इच्छा करतात, की कोणी त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारे. त्यांना जाणवू दे, त्यांच्या गरजा समजून घेऊ दे. पण तुम्ही त्यांना इतकं एकटं सोडलं आहे, की त्या आता स्वतःशीही बोलायला विसरल्या आहेत." त्यांच्या वडिलांच्या डोळ्याखाली गेले.
काही वेळाच्या शांततेनंतर त्यांनी जड आवाजात म्हटलं, "मी कधी या दृष्टिकोनातून विचार केला नव्हता, पण कदाचित तुम्ही दोघे बरोबर म्हणत आहात." अर्जुनने विचारलं, "तर आता तुम्ही काय कराल पप्पा?" त्यांनी हळू म्हटलं, "मी प्रयत्न करेन की आतापासून तुमच्या मम्मींना पूर्वीसारखा वेळ देऊ शकेन आणि त्यांना जाणवू देऊ शकेन की त्या एकट्या नाहीत." त्या रात्रीनंतर सगळं काही बदलू लागलं. ज्या नवऱ्याने मला वर्षानुवर्षे दुर्लक्ष केलं होतं, तो आता माझी काळजी घेऊ लागला होता. सकाळी मी स्वयंपाकघरात काम करत होते, की माझ्या नवऱ्याने पहिल्यांदा येऊन विचारलं, "ऐक, तू नाश्ता केलास का?" मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं. इतक्या वर्षांत त्यांनी मला आधी हा प्रश्न विचारला नव्हता. मी हलक्या असण्यासह म्हटलं, "नाही, आधी सगळ्यांसाठी बनवू, मग खाईन. मी हलक्या असण्याशी बनवू, मग खाईन." त्यांनी माझी कलाई हलकेच पकडली आणि म्हटलं, "आधी स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे." त्यांचा हा स्पर्श माझ्यात काही वितळलं. एक विसरलेली इच्छा पुन्हा जागृत झाली. आता ते दिवसभर माझ्याशी बोलू लागले. "तू पूर्वी खूप हसत असेस. आता का नाही? तुला आठवतं का लग्नानंतर पहिल्यांदा आम्ही मेळ्यात गेलो होतो? मी तुझ्यासाठी पहिल्यांदा चुड्या विकत घेतल्या होत्या. तुला किती आवडल्या होत्या." त्यांच्या गोष्टी ऐकून मला विश्वासच बसत नव्हता, की हा तोच माणूस आहे जो मला नेहमी एकटं सोडत असे. आता ते माझ्याजवळ बसत, माझ्या आवडी विचारत. रात्री जेव्हा मी करवट बदलत असे, तेव्हा पहिल्यांदा त्यांनी आपली बोटं माझ्या हातावर ठेवली. "आता मी तुला आणखी एकटं जाणवू देणार नाही," त्यांनी हळू म्हटलं. आता मी पुन्हा सजू लागले होते, हसू लागले होते. जेव्हा मी आरशासमोर उभी राहून माझी साडी व्यवस्थित करत असे, तेव्हा स्वतःला बघून एक विचित्र आनंद जाणवत असे. आता मी पुन्हा ती स्त्री बनले होते, जिला प्रेमाची ऊब जाणवत असे. अर्जुन आणि रागिनी जेव्हा मला पुन्हा हसताना बघत, तेव्हा त्यांच्या डोळ्यात समाधान होतं. आता मला ते प्रेम, ते आपुलकी मिळालं होतं, ज्याची मला वर्षानुवर्षे तहान होती. आता माझं आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नाही. जे प्रेम, जे आपुलकी मला वर्षानुवर्षे मिळालं नव्हतं, आता ते मला दुप्पट मिळत होतं. माझा नवरा आता फक्त नावाने नव्हे तर खरंच माझा जीवनसाथी बनला होता. आता सकाळी उठताच ते मला बघून हसत. "अरे, आज माझ्या पत्नीने गुलाबी साडी घातली आहे. खूप सुंदर दिसत आहेस," ते एक दिवशी म्हणाले. माझे गाल लाल झाले. कधी विचार केला नव्हता, की या वयातही कोणी माझी प्रशंसा करेल. आता रात्री जेव्हा मी झोपायला जाते तेव्हा ते माझ्याकडे करवट घेऊन झोपत आणि हलकेच माझा हात पकडत. आता माझी तळमळ, माझी तहान, माझ्या इच्छा अपूर्ण नव्हत्या. या गोष्टीतून आपल्याला हे समजतं, की कोणताही माणूस, मग तो पुरुष असो किंवा स्त्री, त्याच्या भावना, त्याच्या इच्छा वयाबरोबर संपत नाहीत. जर पती-पत्नी एकमेकांना प्रेम आणि आपुलकी देत नाहीत, तर मग ते कुठेतरी दुसरीकडे शोधू लागतात. म्हणूनच रिश्त्यात नवीनपणा राखणं महत्त्वाचं आहे. एकमेकांचा साथ द्या आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेम जपून ठेवा. अर्जुनने जे केलं ते प्रत्येक मुलगा आणि जावई यासाठी एक आदर्श आहे. त्याने फक्त आपल्या सासूला समजून घेतलं नाही, तर आपल्या कुटुंबाला तुटण्यापासूनही वाचवलं. जर प्रत्येक माणसाने आपल्या कुटुंबातील नातेसंबंध इतक्या गहनतेने समजून घेतले, तर कदाचित कोणीही एकटेपण जाणवणार नाही.